अध्यक्ष महाराज, मुंबई शहरातले रस्ते हे 21,000 कोटी मुंबई शहरांच्या रस्त्यावरती खर्च करूनही मुंबई शहरातले रस्ते हे खड्ड्यात गेले होते। 1997 ते 2022 या कालावधीमध्ये त्याच्यातनं निवारण करण्यासाठी, सोल्युशन काढण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सीसी रोडची संकल्पना आणली। ही स्वागतार्ह आहे अध्यक्ष महाराज। मुंबई शहरामध्ये सीसी रोड झाले पाहिजेत, विथ डक्ट युटिलिटी कॉरिडॉर। मुंबई शहरातला विथ युटिलिटी कॉरिडॉर पहिला सीसी रोड हा माझ्या मतदारसंघातला आहे अध्यक्ष महाराज। परंतु अध्यक्ष महाराज ज्या टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीचा उल्लेख अतुलजींनी केला, मी दुसऱ्या एका टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीचा उल्लेख या ठिकाणी करू इच्छितो अध्यक्ष महाराज। अहो एक मिनिट जरा अध्यक्ष महाराज, संरक्षण द्या। आमचे सगळे विषय नगर विकासामध्ये तुम्ही माझ्याकडे बघून बोला ना, कशाला सन्मान्य सदस्य संजयजी, अध्यक्ष महाराज खाली बसून बोलू नका। अध्यक्ष महाराज, सदर बातमी अशी आहे, पेवमेंट्स एन्क्रोच, रोड्स डग अप, सिनियर स्टे एट होम। आणि यामध्ये परागजींच्या मतदारसंघातले मुकुंद वैद्य नावाचे पार्लेश्वर मंदिराच्या आजूबाजूला फेरफटका मारायला जायचे, ते आता रस्ते खोदल्यामुळे हे जात नाहीत अध्यक्ष महाराज। अख्खी मुंबई खोदून ठेवली आहे अध्यक्ष महाराज, अख्खी मुंबई। ऑक्टोबर 2023 मध्ये अध्यक्ष महाराज, ऑक्टोबर 2023 मध्ये ज्या सीसी रोडचं काम सुरू झालं, त्या सीसी रोडचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज। 1.5 वर्षानंतर 1-1, 1.5, 2-2 किलोमीटरच्या रस्त्याचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज। अक्षरशः नाकी न आलेले आहेत अध्यक्ष महाराज। मोठ्या प्रमाणावर सीसी रोडचं काम, रिडेव्हलपमेंटचं काम, या मुंबईमध्ये काय क्वालिटी ऑफ लाईफ आहे अध्यक्ष महाराज मुंबईकरांची। ठीक आहे, आणि त्यामुळे माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष महाराज, सीसी रोडची संकल्पना चांगली आहे, परंतु मुंबई शहरातले सगळेच रस्ते सीसी मध्ये करायचे आहेत का? किंवा मोठे रस्ते 15 मीटरच्या वरचे रस्ते हे सीसी मध्ये करा, 15 मीटरच्या खालचे रस्ते जे लेआउट रोड्स आहेत ते मॅस्टिक एस्फॉल्ट मध्ये चांगले राहतात अध्यक्ष महाराज। अर्ध्या किमतीमध्ये सीसी रोडच्या अर्ध्या किमतीमध्ये मॅस्टिक एस्फॉल्टचं काम होतं आणि मॅस्टिक एस्फॉल्टचं काम हे 15 दिवसामध्ये संपतं अध्यक्ष महाराज। 1.5 वर्ष हा त्रास सहन करण्याची आवश्यकता नसल्यामुळे माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष महाराज, आणि हे जे अधिकारी आहेत आपले, हे अधिकारी 25 फेब्रुवारीच्या तयारीमध्ये होते म्हणून त्यांचं लक्ष नव्हतं रोडच्या कामांवर। 25 फेब्रुवारी काय होतं माहितीये अध्यक्ष महाराज? 25 फेब्रुवारीला बिल्डिंग प्रपोजल मध्ये परीक्षा होती, परीक्षा। या सिवर खात्याचे, वॉटर खात्याचे, रोड खात्याचे, अख्ख्या मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी बिल्डिंग प्रपोजलची परीक्षा आणि त्या परीक्षेच्या तयारीमध्ये मग्न होते। असं काय अध्यक्ष महाराज बिल्डिंग प्रपोजल मध्ये? असं काय आहे बिल्डिंग प्रपोजल मध्ये अध्यक्ष महाराज? आणि त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? इंजिनियरवर? आपण भरपूर माहिती सभागृहाला दिली आहे, एवढी त्यांना उत्तर द्यायची आता संधी द्या। चला, नाही, मॅस्टिक एस्फॉल्ट मध्ये लहान रस्ते करणार का, हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। आजचा जर आपण प्रश्न उत्तराचा क्रम बघितला तर पहिल्यापासून 9 नंबर पर्यंत नगर विकासच आहे। त्याच्यामध्ये अमितजींनी अजून अधिकची माहिती मला दिलेली आहे, त्याच्यामुळे त्यांनी 2 गोष्टी ज्या सांगितल्या त्या तपासून बघितल्या जातील। ठीक आहे।